कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यांनी या चॅपेला सकाळचे 9 वाजलेले आहे. तर आज साईजला स्कूलमधून सोडून आलेली आहे. तर असताना ते फूडचं वगैरे जे होतं ना, ते प्रोजेक्ट आहे ना, अरे बापरे, साईजला तर ना केमिकल द्यायचं विसरूनच गेले मी. ते प्रोजेक्ट होते ना, ते पूर्ण मी ते कापून वगैरे ते फ्रूटचं आहे ना दिले, आणि त्याचे ते झाडं वगैरे असतात ना, ते सगळं मी आहे ना त्याला दिलं. पण मी ना केमिकलच द्यायची विसरून गेले. सकाळी ना आज आहे ना मला म्हणजे 6 वाजता वगैरे उठते, पण ना आज मला ना जाम, आज गुरुवार आहे ना, जाम मला आज आहे ना लेट झालं. काय माहिती का लेट झालं मला आज. उठली होती 6 वाजता, परत झोपली. म्हणलं की 6:30ला उठेल. किती 6:45लाच मला जाग आली. तर पटापटा साईचं उरकलं लवकर. आज त्याला ॲपलच दिलं डब्याला. पटापटा दूध बिस्किट वगैरे, त्याला 2च बिस्किटं खाल्ली. आणि ते गडबडीच्या ह्याच्यामध्ये ते फेमिकॉलच राहिलं, मी काही त्याला दिलंच नाही. तर पोरं कशी असतील ना, आता देतील की नाही काय माहिती त्याला. भाजीवाली आलेली आहे. तर खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही. आता इच्छा पण वाटत नाही व्हिडिओ बनवायची. काय माहिती, काही कळतच नाही मला. कसं माहिती का, 2 दिवस झाले ना मी ना जॉबचं बघत होते. 4-5 दिवस झाले बघते, मला ना भेटतच नाही, काही कळतच नाही. मुलाला कुठे ठेवतेच टेन्शन आले माहिती का. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. आणि ना तुम्हाला एक बोलू, माझ्यासोबतचे ते आता कसं तुम्हाला सांगू का, 2-3 बायका आहेत रे. आता मी त्यांची नावं नाही घेत की ते, आता मी चांगली कपडे घातली ना तरी माझ्याकडे असं बघून हसतात. ते काय माहिती, मला वाटतं की त्या माझ्यावरती ना लय जळतात. मी त्यांच्याकडे बघत पण नाही, पण माझ्याकडे बघून ना नुसते ना असे ना हसतात, नुसते बघतात. पण त्यांनी चांगली कपडे घातले नाही एखाद्या दिवशी, कधी मी त्यांच्याकडे बघतच नाही, हसत पण नाही. त्यांना वाटतं की आपल्याकडं ह्यांनी बघावं, हिनी बघावं. मी तर बघत पण नाही. जाऊ दे, म्हणजे याचा अर्थ ना माझ्यावरती जे हसतील ना त्यांची ताकद पडली पाहिजे. हसू दे किती हसायचं ते. आणि ना अजून एक सांगायचं तुम्हाला, आपल्याला हसायला येते. तर माझ्या पाठीमागेला लय पोरांनी प्रपोज करतात ते, फेसबुकला म्हणा, इकडे सगळीकडे, इंस्टाला वगैरे. तर आता भरपूर जणांचे प्रपोज येतात ते, पण मी त्यांना नाही, सगळ्यांना नाहीच बोलले. लग्नाचे पण येतात ते, पण मला नाही करायचे लग्न, नाहीच बोलते. ठीक आहे करेल, पण असे फ्रेंडशिप म्हणजे असं काय बोलू त्याला, बघू. माझी इच्छा झाली तर अजून तर टाईम आहे, तर आता काय नाही बोलू शकत सध्या. ठीक आहे. तर ना ते 2 पोरी इथला म्हणजे माझ्या मैत्रिणी पण नाही, तसंच आहेत, म्हणजे ओळखीच्याच आहे. तर एक बोलू, त्यांना त्यांचे मिस्टर काय एवढे काही आहेत नाही एवढे सुंदर, पण ते स्वतःला खूपच, त्यांना वाटतं की म्हणजे मी म्हणजे मी त्यांच्या म्हणजे मी त्यांच्या नवऱ्यावरती लाईन मारेल, मी त्यांच्या नवऱ्याकडं बघेल. एवढी दुनियाभरची एवढी सुंदर पोरं, एवढी कशी का मला मग असले, मी काय सुंदरच ना बरं. एवढी माणसं, मुलं माझ्या एवढी मागे लागले, ते त्यांना मी नाही बोलते. तुमच्या नवऱ्यांकडं असले, तुमच्या नवऱ्याकडे मी कशाला बघू. त्या बायकांना वाटतं की ही सानिका त्यांच्या नवऱ्याला म्हणजे प्रॉपर हे करेल, पागल करेल. त्या मी सुंदर दिसते ना, म्हणजे त्यांचे नवरे माझ्यावरती लाईन मारतील, त्यांचे नवरे माझ्याकडे बघतील, त्यांच्या बायकांना सोडून. एवढे घाबरतात ते. त्यांना याचे व्हिडिओ बघा. मी एवढंच म्हणायचंय की हा व्हिडिओ बघा, तुम्ही बघत असेल तर बायांनो, तुमचे नवरे तुमच्यापाशीच ठेवा. मला नको पण आहे, धड नाही दिसायला. तुमच्या नवरा तुमच्यापाशी ठेवा. मला असली घाणेरडी सवय नाही की लोकांच्या नवऱ्याला पागल करायचं, त्यांच्याकडे बघायचं, त्यांच्यावरती लाईन मारायचं, त्यांना हे करायचं. ते तुम्हाला जमतं. आता माझ्या नवऱ्याचं, आमचा पण सुखी संसार होता. कोणाची नजर लागली काय माहिती माझ्या संसाराला. आहे, मी तुम्हाला सांगेल नंतरून कोण आहे, कोण काय आहे, कोणाला त्रास होतो काय नाही. मला एवढंच मला व्हिडिओ ह्याच्यासाठीच बनवायचा होता की खूप म्हणजे 2-4 दिवस झाले व्हिडिओ बनवायचा होता. त्या दोघी जणी आहेत ना,
माझ्यावरती जळतात. अगं बाई, तुझा नवरा तुला चांगले कपडे तुला भेटत नाही वाटतं, तुला चांगली तुझा नवरा घालून देत नाही वाटतं, म्हणून तू आहे ना माझ्याकडे बघून हसते आणि माझ्यावरती जळते. आणि काय ग बाई, तुम्ही एवढं सुंदर दिसत नाही वाटतं, म्हणून तर तुम्हाला एवढी भीती वाटते की आमचे नवरे ना सानिकाकडे जाईल, सानिका लाईन मारेल. हाड तुमच्या नवऱ्यांच्या थोपाडाकडे सुद्धा मी बघत नाही, कळलं काय? तुम्ही सांगितलं ना. आता जाऊ दे, गप्प बसली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला, जो कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.